नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडिया का प्रणाम, हर किसान के नाम। शेतकरी मित्रांनो, आज आपण पराठीच्या किडींविषयी माहिती घेऊ। पराठीमध्ये आजच्या परिस्थितीमध्ये एकतर वाढ कमी आहे, कुठे कुठे तर बरीच वाढ कमी आहे। दुसरं, रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव कुठे कुठे दिसतोय, पण पाऊस झाल्यामुळे थोडासा कमी आहे। पण हा जर पाऊस थांबला तर पाऊस थांबल्यावर इथे तुरतुळा, त्याच्यानंतर पांढरी माशी, माइट्स आणि थ्रिप्स आणि मावा याचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसून येईल। कुठे कुठे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आहे आणि ह्या सर्व किडींना वेगळे औषधं मारण्यापेक्षा मी तुम्हाला धानुकाची एक नवीन औषध डिसाइड याची माहिती देतो। डिसाइड हे रस शोषण करणाऱ्या किडीचं एक औषध आहे आणि याच्यामध्ये इटोफेनप्रॉक्स 6% आणि डायफेन्थ्युरॉन 25% असा घटक आहे। तर या दोन घटकामुळे काय होते की यांचा जोड असा जबरदस्त बसतो की हे सर्व प्रकारचे रस शोषण करणाऱ्या किडीला नियंत्रित करतात। हे मावा कंट्रोल करते, पांढरी माशीसाठी खूप चांगलं आहे, त्याच्यानंतर माइट्स कंट्रोल करते आणि थ्रिप्ससुद्धा कंट्रोल करते। महत्त्वाचं म्हणजे हे कंट्रोल झाल्यावर झाड 7 दिवसात शेंडा काढतो, जो आपल्याला पाहिजे। रिझल्ट आपण कशाला म्हणतो? जर झाडाने शेंडा काढला तर त्याला आपण रिझल्ट म्हणतो। तर झाड रिझल्ट काढतो आणि कोकळा उकलतो। तर हे असं सुंदर औषध आहे, याचा वापर करा। हे फक्त अर्धा किलो एकरी या डोजमध्ये लागते आणि एकच पुरेसे आहे। एकच औषध टाकायचं, 3-4 औषधी टाकायची गरज या ठिकाणी नाही। फक्त तुम्हाला टाकायचं असल्यास तुम्ही बुरशीनाशक या ठिकाणी